चला आज नाही निदान 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी आपली उधारी परत येईल आणि आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल किंवा आपल्याला व्यवसाय डेव्हलप करता येईल. या अपेक्षेनं आणि चांगल्या संबंधाच्या गोष्टीमुळं तो तुम्हाला उधार देत असतो. आपण काय करतो, त्याचं एकदा उधार आणलं की ज्या वेळेला उधारी देण्याची वेळ येईल त्यावेळेला आपण टाळाटाळ करायला लागतो, बहाणे सांगायला लागतो. काही लोक तर असे असतात की प्रसंगी त्या दुकानदाराला म्हणा किंवा ज्याच्याकडून तुम्ही पैसे घेतलेले आहेत उधार, त्या व्यक्तीला धमकी द्यायला सुद्धा मागं पुढं पाहत नाहीत किंवा आपली काहीतरी ठरलेली कारणं असतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गाव सोडून पळून चाललोय का, माझं अमुक अमुक काम झालं नाही, माझ्या शेतीचं उत्पन्न आलेलं नाही, माझ्या घरात माणूस आजारी आहे, माझ्याकडे अशी अशी अडचण आहे. अरे बाबा ठीक आहे, तुझ्या सगळ्या 50 अडचणी आहेत, पण त्या माणसाला तुझ्या अडचणीपेक्षा पैशांची जास्त गरज आहे. कधी कळणार आपल्याला? कारण समजा आपल्याकडे किरकोळ 10 रुपयाची जरी उधारी त्या व्यक्तीची असेल आणि आपण काय म्हणत असतो किंवा काय विचार करत असतो, एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे, त्याला कशाला पैशाची गरज पडते. तो श्रीमंत आहे किंवा गरीब आहे हा तुमच्यासाठी विषय नाहीये. तुम्ही काय करायला पाहिजे, तर त्याची 10 रुपये उधारी आहे ना, तुमच्यासाठी पण ती गोष्ट किरकोळच आहे की. ती 10 रुपयाची उधारी देऊन खातं क्लिअर करा, झिरो करा. ही जर गोष्ट तुम्ही केली तर तुमचे व्यापाऱ्याशी संबंध एकदम सुरळीत राहतील, चांगले राहतील आणि पुढील वेळेला तुमच्या गरजेला तो तुम्हाला हवी ती वस्तू उधार देऊ शकेल. पण काही लोक असे असतात की त्यांना क्रेडिटवर खरेदी तर करायची असते, पण उधारच चुकवायचं नसतं. ही अशी का टेंडन्सी असते लोकांची, याला कुठलाच ताळमेळ नाही. म्हणजे बघा, एखाद्या व्यापाऱ्यानं तुम्हाला उधार दिलंय किंवा एखाद्या मित्रानं उधार दिलंय, एखाद्या नातेवाईकानं उधार दिलंय, तर 2 दिवस लेट का होईना तुम्ही त्याला काहीतरी रक्कम द्या. काहीतरी रक्कम दिल्यानंतर त्याचं बेनिफिट होईल. 1000 कारणं सांगण्यापेक्षा 1000 रुपये द्या त्याला. तुमच्याकडे जर 1000 पेक्षा जादा उधारी असेल, तुम्ही जर वेळेवर त्या व्यापाऱ्याला उधार परत केलं तर तुमचे आणि त्याचे जे संबंध आहेत ते कधीही बिघडणार नाहीत आणि त्याचं काम होईल. त्याला पुढच्या व्यापाऱ्याला पैसे देता येतील किंवा इतर जे काही त्याचं महत्त्वाचं काम आहे त्या कामामध्ये तुम्ही दिलेली रक्कम तो वापरू शकेल.